जुन्नर तालुक्यातील नारेंगाव येणेरे वाशी ही महत्त्वाची एसटी बस सेवा गेल्या काही महिन्यापासून बंद ठेवण्यात आली आहे। यामुळे विद्यार्थी, प्रवासी आणि नोकरदार वर्गाचे प्रचंड हाल होत आहेत। याबाबत स्थानिक नागरिकांनी वारंवार मागणी करूनही बस सेवा सुरू झाली नाही। अखेर पुणे समाचारने याबाबत नारेंगाव एसटी डेपोचे इंचार्ज सहाय्यक वाहतूक निरीक्षक श्री उत्तम लांडेसर यांच्याशी बातचीत केली। लांडेसरांनी सांगितले की जर ग्रामपंचायतने प्रस्ताव लेटर दिले तर नारेंगाव वाशी ही गाडी पुन्हा चालू होऊ शकते। नारेंगाव वाशी ही सेवा ग्रामीण भागाला जोडणारी जीवनवाहिनी आहे। प्रवाशांच्या सोयीसाठी आणि विद्यार्थ्यांच्या भवितव्यासाठी एसटी महामंडळाने बस सेवा तात्काळ पूर्ववत करावी अशी मागणी नागरिकांमध्ये केली जात आहे। नमस्कार साहेब। नमस्ते। पुणे समाचारमध्ये आपलं स्वागत आहे। आपला परिचय सांगा ना। मी स्थानिक प्रमुख श्री उत्तम लांडे, नारेंगाव आगार। तुम्ही इथे कधी रुजू झालात या नारेंगाव डेपोला? मी 3 जुलै 2026 रोजी हजर झालेलो आहे। म्हणजे मला आता 15 ते 20 दिवस झाले। तुम्ही मेन आहेत की इथले, की तुमच्यावरती अजून कोणते साहेब आहेत? आगार व्यवस्थापक श्री आरगडे साहेब आहेत, ते शाळेवरती भेट घ्यायला गेलेले आहेत। माझ्यावरती डेपो मॅनेजर श्री आरगडे साहेब आहेत। सर, मी आता आरगडे साहेबांना फोन केला होता आणि आरगडे साहेबांकडं आरगडे साहेबांना बोललो होतो मी आपल्या नारेंगाव डेपोला येतो आणि ज्या नारेंगाव डेपोमध्ये ज्या 5 गाड्या आलेल्या आहेत नवीन जिजाऊ 5 गाड्या, त्याची माहिती घेण्यासाठी मी येतो। त्यांनी बोलवलं होतं पण अचानक ते कुठे मीटिंगला गेलेत आणि त्यांनी सांगितलं का लांडे साहेब तुमच्याशी बोलतील। तर सर, मला ह्या 5 गाड्या ज्या आलेल्या आहेत नारेंगाव डेपोमध्ये, तर त्या 5 गाड्या तुम्ही कुठे कुठे लावल्यात त्याची माहिती जरा सांगाल? सर, आम्हाला या 5 गाड्यांचा वापर फक्त ग्रामीण भागातील प्रवाशांच्या सेवेसाठी वापरण्याचे आदेश माननीय परिवहन मंत्री साहेब यांनी दिलेले आहे। त्यामुळे सदर बस या नारेंगाव जुन्नर या शटल मार्गावरती 3 बसेस वापरल्या जातात। तसेच जुन्नर ते ओतूर एक बस या शटल मार्गावरती वापरली जाते। तसेच एक नारेंगाव ओझर मार्गे ओतूर या रूटला वापरली जाते। अशा एकूण 5 बस ह्या शटल सेवेसाठी सध्या वापर चालू आहे। सर, आता तुम्ही नवीनच आलेत, कदाचित तुम्हाला माहीत आहे नाही आहे काय कल्पना नाही, पण सर नारेंगाव वाशी जी एक एस टी होती आणि त्यावेळी जे खंडू खरमाळे एक होते कंडक्टर आणि हांडे एक ड्रायव्हर होते, त्यांनी त्यावेळी ती चालू केलेली एस टी होती आणि खूप वर्ष ती एस टी चालू होती। आत्ता कमीत कमी वर्ष होईल ती एस टी बंद झालेली आहे आणि ती एस टी बंद झाली, पुन्हा काय चालू झाली नाही। आता असे सांगितलं गेलं होतं की नवीन एस टी आल्यावर वाशी गाडी चालू होईल, नारेंगाव वाशी पूर्वत चालू होईल, तर ती अजूनही चालू झाली नाही। तर याबद्दल तुम्ही काय सांगाल? आता सर, गाड्यांची पहिली कमतरता होती। आता गाड्या म्हणजे आमच्या डेपोला मिळालेल्या आहेत, तरी प्रस्ताव आल्यानंतर आम्ही सदर मार्गावरती बस चालू करू शकतो। सर, हा जो तुम्ही बोलताय प्रस्ताव, हा प्रस्ताव तुम्हाला कोणाकडून पाहिजे, कोणाकडून येत असतो, जरा सांगाल त्याबद्दल? ग्रामपंचायतीचा प्रस्ताव पाहिजे, त्याबरोबर त्या गाडीला प्रतिसाद पाहिजे, म्हणजे उत्पन्न आलं पाहिजे। उत्पन्न आल्यानंतर सदर मार्गावरती फिक्स करण्यात येईल। सर, त्या गाडीचं मी रेकॉर्ड पाहिलं आपल्याच डेपोमध्ये येऊन, मागच्या महिन्यात मी रेकॉर्ड पाहिलं आणि त्या रेकॉर्डमध्ये गाडीचं कमीत कमी 43, 46, 48, 47 असं रेकॉर्ड आहेत आणि रेकॉर्ड काही बेकार नाही, चांगलं रेकॉर्ड आहे, खूप चांगलं आहे, असं काही नाही आहे। आणि रस्त्याची कामं होती, गाडी फक्त कल्याणपर्यंत धावत होती, नारेंगाव ते कल्याणपर्यंत, कारण वाशीला पुढं काय त्या रस्त्याचं काम चालू होतं म्हणून बंद होती। तरी ते कल्याणपर्यंत जात असताना गाडीत जर 46, 47 होतं तर गाडी एकदम चांगली चालली होती। सर, जर त्याला प्रतिसाद जर असेल तर मग निश्चित चालू केली जाईल। तसं आम्ही वरिष्ठांकडून प्रस्ताव पाठवून मंजुरी घेऊन चालू करण्यात येईल। सर, तुम्ही आत्ता बोलले की ग्रामपंचायतीचा प्रस्ताव पाहिजे, तर आता कोणत्या कोणत्या ग्रामपंचायत पाहिजे? कारण जेव्हा ती गाडी इथून नारेंगावमधून सुटते तर नारेंगावरून सुटल्या वारुवाडी मार्गे गुंजळवाडी मार्गे ती सावरगावला जाते, सावरगाववरून ती चिंचोलीला जाते, चिंचोलीवरून पारोंडे, वैष्णोधाम, काटेडे, येणेरे, काले, दातखेवाडी, पुढे बेलसर आलं, निरगुड आलं आणि ती जुन्नरला जाते। ह्या सर्व गावांचे तुम्हाला प्रस्ताव पाहिजे की कोणत्या कोणत्या गावांचे पाहिजे? ह्या सर्व गावांचे जरी आले प्रस्ताव तरी चालेल, किंवा त्या शेवटच्या गावाचे स्टॉप आहे ना तिथलं जरी आलं तरी चालेल।
ठीक आहे, मग जर तुम्हाला प्रस्ताव ह्या ग्रामपंचायतीने दिले तर तुम्ही चालू करू शकता येणे नारंगाव वाशी गाडी. हो सर, उत्पन्नाची बस आहे म्हणलं ती चालू होईल. सर मी तमाम जेवढे नारंगावपासून ते गुंजळवाडी असेल, येणेरे असेल, काले असेल, दातखेवाडी असेल, त्या सर्वांना मी आव्हान करील की ग्रामपंचायतीकडनं तो प्रस्ताव लेटर तुम्हाला देण्यात यावा आणि जेणेकरून तुम्ही लवकरात लवकर नारंगाव वाशी गाडी लवकरात लवकर चालू करावी, जेणेकरून ती त्या भागातील लोकांचे ती घरची गाडी झाली होती. जाणं येणं त्यांना सोयीस्कर होतं. मार्केटला लोक जास्त असतात, कॉर्पोरेट मार्केटला, वाशी मार्केटला, त्यामुळे त्या लोकांना ती गाडी एकदम घरच्यासारखी होती, यायला पण आणि जायला पण. तर ती लोक वाट पाहतात की कधी एकदा ती गाडी चालू होते. निश्चितच सर चालू केली जाईल, उत्पन्नसुद्धा आपल्या आगाराला मिळेल. धन्यवाद. सर अजून एक होतं की जुन्नरवरून जी देवदर्शनाला ज्या काळूबाईला गाडी जात होती ती काही दिवस झाले आता बंद झाली, त्याचं काय सांगू शकता? जुन्नर मांढरदेवी आहे ना सर, पहिली सातारची होती, म्हणजे पारगाव खंडाळा डेपोची होती. नंतर मग ती काही दिवसांनी बंद केली. नंतर आपल्या आगाराने ते चालू केली, परंतु बसेस कमी होत्या त्यामुळे बहुतेक ते बंद झाले, कारण मी त्यावेळेस नव्हतो. त्यामुळे आता चौकशी करून जरी बसवता आली तर बस होती बस. कारण सर मला काल आहे ना जुन्नरमध्ये खूप जण भेटले आणि ते सांगत होते की जी मांढरदेवी गाडी होती ना काळूबाईला जाणारी सकाळची, ती लोक त्या गाडीनं लोक पुण्यापर्यंत तरी खूपच जात होते आणि कोणाला जायचं असेल मांढरदेवीला काळूबाईला तर ती लोक जात होती. आता ती गाडीच अचानक बंद झाली, तेव्हा त्यांनी सांगितलं की तुम्ही काहीतरी माहिती घ्या, म्हणून मी तुम्हाला हे विचारलं की ती गाडी परत पूर्वत चालू झाली तर जुन्नरच्या रहिवाशांना खूप फायदा होईल त्या गाडीचा. चालेल सर, प्रस्ताव म्हणजे आम्ही विभागीय कार्यालयाकडून त्याची माहिती घेऊन आणि चालू करण्याचा प्रयत्न करू. चालेल सर, धन्यवाद तुम्ही माहिती दिल्याबद्दल. आणि मी तुम्हाला पुणे समाचारकडनं विनंती करतो की नारंगाव जी वाशी गाडी आहे ती तुम्ही लवकरात लवकर चालू करावी, जेणेकरून ग्रामीण भागातल्या लोकांना त्याचा फायदा होईल मुंबईला. कारण आता अशी परिस्थिती झाली की कल्याण डेपोचं काम चालू आहे, सगळ्या गाड्या याच्यावरून जातात विठ्ठलवाडी स्टेशनवरून, आणि विठ्ठलवाडीला लोकांना त्रास होतो आहे. पण जर ही घरची गाडी असेल तर त्या लोकांना जरा बरं वाटेल की बाबा चला आपल्या घरची गाडी आहे, आपण घरी रात्री 8-9 वाजता किती वाजता पोहोचू शकतो, किंवा आपल्या गावातून ती गाडीत आपण बसून आपण व्यवस्थित कल्याणपर्यंत, विठ्ठलवाडीपर्यंत जाऊ शकतो, वाशीपर्यंत जाऊ शकतो. तर तुम्हाला विनंती आहे की ती गाडी पूर्वत तुम्ही चालू करा आणि ती वाशीपर्यंत चालू करा, जेणेकरून लोकांना जुन्नर तालुक्याच्या लोकांना त्याचा फायदा होईल. चला, धन्यवाद सर.